हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, आपण आपल्या झाडांची पुरेपूर काळजी घेत असतो। त्यांना वेळोवेळी ऊन, पाणी, खत मिळेल याची मात्र आपली नेहमीच दक्षता असते। पण तरीही कधी कधी या रोपांवर रोग पडतो, विशेषतः फुल झाडांवर किंवा अशा प्रकारचे जे इंडोर प्लांट्स असतात। माझ्या देखील या मनी प्लांट्सवर पांढरा मावा म्हणजेच मिलबगचा अटॅक हा झालेला आहे। मग याने काय, रोपांची वाढ खुंटते। जर फुलझाडं असतील तर त्यांना फुलं येत नाही, आणि जर अशा प्रकारची जर इंडोर प्लांट असतील तर मनी प्लांटच्या बाबतीत म्हणायला गेलं तर बघा, याची जी वाढ होती म्हणजे ही दांडी इथं जळालेली होती, म्हणजे या ठिकाणाहून ही आता कोरडी सुकत चाललेली होती। त्यानंतर पाने ही पिवळी पडायला लागतात। नंतर काही जी पाने आहेत ती अशा प्रकारे आपल्याला तिरकस भागात कट झालेली दिसत आहेत, तर काही पानांवर ब्राऊन कलरचे डॉट्स दिसत आहे। तर हा जो सर्व परिणाम आहे हा सर्व मिलीबगच्या अटॅकने झालेला आहे। चला तर मग आपल्याकडे काहीही लिक्विड फर्टिलायझर जरी नसलं तरी अगदी साध्या सोप्या घरगुती उपायांनी या मिलीबगचा आपल्याला अटॅक कसा थांबवायचा आहे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब फॅमिलीला जॉईन व्हा, कारण की असेच गार्डनिंग रिलेटेडचे मराठीमधून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, तुमच्या देखील बागेतल्या रोपांबाबत किंवा बाल्कनीमधील झाडांवर अशा प्रकारे हे जर मिलीबग्स तुम्हाला दिसत असतील तर हे जे मिलीबग्स असतात हे मिलीबग्स रस शोषून झाडांना किंवा रोपांना नुकसान करत असतात, आणि त्यांच्या या आहारामुळे झाडांची पाने ही पिवळी पडतात, वाळतात आणि झाडे ही कोमेजतात किंवा संपूर्ण रोपच हे मरत असतं। रोपांमधील पोषक तत्वे हे चोरतात, ज्यामुळे झाडे कोमेजतात आणि त्यांची वाढ ही खुंटत असते। मिलीबग्स मुख्यत्वे म्हणजे हे मिलीबग्स रोपांवर किंवा झाडांवर येण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंग्या आहेत। जर आपल्या कुंडीतील मातीमध्ये मुंग्या असल्या तर काही दिवसांनी नक्कीच त्या रोपावर मिलीबग्स येत असतात। म्हणून मुंग्या दिसल्या तर सुरुवातीला मुंग्यांचाच अटॅक हा आपण थांबवायला हवा। मुंग्या आणि मिलीबग्स यांचे एकमेकांचे जे कनेक्शन आहे ते खूप गुड रिलेशनशिप मधलं आहे। त्यात यांचं काय होतं की मिलीबग्स हे झाडांचे मऊसूत पानं खातात किंवा त्यांचा रस हे शोषून घेत असतात। मिलीबग्स हे नेहमी झाडांच्या पानांवर किंवा झाडांचा जो शेंडा असतो मऊसूत त्यावर दिसून येत असतात, आणि त्यातील जो पानातील शुगर सबस्टन्स असतो तो ते तयार करत असतात। त्यातील जो लेफ्टओव्हर भाग असतात ते सोडतात, आणि हा शुगर सबस्टन्स मुंग्यांसाठीचे अन्न असतं। मग काय, ह्या मुंग्या ज्या साखर प्रेमळ असतात त्या मुंग्या शत्रूंपासून या मिलीबग्सचं संरक्षण करतात, आणि मग काय, त्यांच्या मधाच्या फायद्यासाठी पुन्हा या मुंग्या नवीन वनस्पतीमध्ये या मिलीबग्सला घेऊन जात असतात। सो अशा प्रकारे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर यांना पसरायला अजिबातच वेळ लागत नाही। म्हणून यांची जर आपल्याला सुरुवात झालेली दिसली की यावर लगेच आपण उपाय करायला हवा। आता आपण पाहूया मिलीबग्सचे रिझन। आपण सुरुवातीला उपाय करूया। या ठिकाणी मी 1 ते 1.5 लिटर कोमट पाणी घेतलेले होते, आणि त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा नमक ऍड करून घेतलं। व्यवस्थित प्रकारे पाण्याचं जे हे नमक पाणीचं जे सोल्युशन होतं ते व्यवस्थित प्रकारे म्हणजे शेक करून घेतलं, आणि त्यानंतर याचा जो स्प्रे होता तो या मनी प्लांटला मी दिलेला होता। जर आपण एकदा या पाण्याने स्प्रे केला तर पुन्हा 2 ते 3 तासानंतर याच्यावर साध्या पाण्याने म्हणजे कोमट पण त्याच्यात नमक नसलेल्या पाण्याने नक्कीच यावर पुन्हा एकदा स्प्रे करायचा आहे। जर तुम्ही या जागी मिठाच्या वापरच्या जागी व्हिनेगरचा देखील वापर करू शकता किंवा डेटॉलचा वापर देखील करू शकतात। तसंच जर तुमच्याकडे शॅम्पू असेल तर तुम्ही शॅम्पूचा देखील वापर करू शकतात। फक्त जे प्रमाण असतं ना ते कमी घ्यावं, जेणेकरून जे शॅम्पूचं पाणी असतं ते जर आपल्या मातीत गेलं तर पुन्हा माती खराब होण्याचे चान्सेस असतात। म्हणून शक्य झालं तर नमक किंवा व्हिनेगर यांसारखे गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच त्या फायदेशीर आहेत। जर तुमच्याकडे नीम ऑइल असेल तर तुम्ही नक्कीच नीम ऑइलचा देखील वापर करू शकता। पण स्प्रे करत असताना नेहमी प्रत्येक
प्रत्येक पानाचा पुढचा आणि मागचा भाग नक्की चेक करा। तसंच ज्या ठिकाणाहून या रोपाची वाढ होत असते त्या फांद्यांमध्ये सुद्धा हे जाऊन बसलेले असतात। फक्त एका पाण्याच्या स्प्रेने हा मिलीबग्स जाणारा नसतो। तुम्हाला ही जी प्रोसेस असते ती अल्टरनेटली 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला करायची आहे। जर तुम्ही एखादा सोप सोल्युशन किंवा एखादं शॅम्पू सोल्युशनचा वापर करून स्प्रे करणार असाल तर नक्कीच ते सायंकाळच्या वेळेस करा। दिवसभरमध्ये आपले प्लांट्स स्वतःचं फूड प्रिपरेशनमध्ये त्यांची जी प्रोसेस असते ती ॲक्टिव्ह असते। जर तुम्ही सोप सोल्युशन किंवा कुठलाही डेटॉल वगैरेचं सोल्युशनने स्प्रे केला तर पुन्हा यांचं जे फूड प्रिपरेशन चाललेलं असतं त्या सायकलमध्ये प्लांट्सला डिस्टर्बन्स होत असतं। ऑलरेडी यांच्यावर मेलीबग्स असल्यामुळे त्यांची जी सायकल चाललेली असते ती थोडी स्लो झालेली असते। म्हणजे एक प्रकारचं जे प्लांट असतं ते आपलं आजारीच असतं। सो त्याला दिवसा डिस्टर्बन्स न करता संध्याकाळी असेही प्लांट्स हे इनॲक्टिव्ह झालेले असतात आणि त्यावेळेस जर तुम्ही सोल्युशनचा वापर करून स्प्रे केला तर ते नक्कीच चांगलं होईल आणि सकाळी लवकर उठून 8 ते 9 वाजेपर्यंत यावर पुन्हा साऱ्या पाण्याचा स्प्रे करायला मात्र विसरू नका। जर तुम्ही प्लेन वॉटरने किंवा अशा साल्ट वॉटरने स्प्रे करणार असाल तर ते दिवसा देखील चालणार आहे, कारण की साल्ट वॉटर हे कुठल्याही प्रकारचं प्लांटला असो किंवा मातीला हार्मफुल नसतं। पण सोप वॉटर किंवा कुठलंही सोल्युशन वॉटर तुम्ही यूज करणार असाल तर शक्य झाल्यास त्याला मंडळी आता जाणून घेऊया या मिलीबग्सचे आपल्या प्लांटमध्ये होण्याचे कारण किंवा यांचा अटॅक कुठल्या कारणांमुळे होत असतो। आपण रेग्युलरली झाडांना पाणी देत असतो आणि हे रेग्युलरचं पाणी आपलं टॅप वॉटर असतं। काही भागांमधील पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण जास्त असते आणि जर आपल्या प्लांटची पॉवर कमी असेल तर त्यावर अगदी इझिली या बग्सचा अटॅक होत असतो। त्यानंतरचं सेकंड रिझन म्हणजे फर्टिलायझर। आपण झाडांना योग्य माती देतो, झाडांची काळजी घेतो, पण थोडं दुर्लक्ष झालं की आपण किंवा त्यांना बरेच दिवस जर खत दिले नाही तर अशा वेळेस मातीतील पोषक द्रव्ये हे कमी होत असतात। नायट्रोजनची लेवल जर मातीतील कमी झाली तर अगदी इझिली या प्लांट्सवर अशा प्रकारच्या बग्सचा अटॅक हा इझिली होत असतो। म्हणून वेळोवेळी नेहमी खतं द्या, जेणेकरून जे मायक्रोन्यूट्रियन्स असो किंवा जे पोषक घटक आहेत ते जर मातीत असले तर अशा प्रकारचे अटॅक होणार नाही। मिलीबग्स कंट्रोल करणं थोडं कठीण आहे, पण जर आपण व्यवस्थित प्रकारची काळजी घेतली तर यांचा नक्कीच आपण नायनाट करू शकू। जास्त प्रादुर्भाव झालेली जी झाडं असतात त्यांना एकतर तुम्ही टाकून द्या किंवा जर कंट्रोल करण्यासारखी असतील तर त्यातील ज्या फांद्या असतात किंवा जे जास्तच खराब झालेल्या फांद्या आहेत त्यांना कटिंग करा किंवा झाडाची प्रूनिंग करून घ्या। जास्त अटॅक झालेल्या रोपांना वेगळे ठेवा, जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव हा पसरू शकत नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाण्याचा स्प्रे झाल्यानंतर जी पानांची जी बग्स होती ती मातीमध्ये अशा प्रकारे जातात। त्यामुळे नक्की स्प्रे करताना लक्ष ठेवा, एक आणि एक बग्स आपल्याला यातून जर आपण काढला तरच याला आपण कंट्रोल करू शकतो, नाहीतर ही सायकल 15 दिवसातनं महिन्यातनं जात असते। बरेच लोक म्हणतात की भरपूर आम्ही स्प्रे केला, सोप स्प्रे केला, शॅम्पू स्प्रे केला, डेटॉल स्प्रे केला, पण तरी देखील हे मिलीबग्स जात नाही। कारण की त्यांची कारणं तीच आहे, आपण फक्त पानांवर आणि झाडांवर स्प्रे करून घेतो। त्यांची जी अंडी असतात किंवा ही मिलीबग्स स्प्रे करताना पुन्हा मातीत जाऊन पडतात आणि पुन्हा यांची सायकल ती सुरू होत असते। म्हणून ही जी स्प्रे करण्याची सायकल आहे तुम्ही कंटिन्युअसली 3-3 दिवसांनी केली तर जवळपास 15 ते 3 आठवड्यामध्ये याचे संपूर्णपणे आपण याचा अटॅक हा थांबवू शकतो। मंडळी, आपल्याला जशी रोज अंघोळ लागते तशी स्वच्छतेची गरज झाडांनाही असते। घरातील झाडं नीट राहण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस झाडांना बारकाईने अंघोळ घालायला हवी। झाडांना पाणी घालणं आणि झाडांची अंघोळ घालणं यात फरक आहे। आठवड्यातून एकदा झाडांची पानं, देठं हे नीट धुवायला हवे। कीड जाईपर्यंत त्यांना नीट अंघोळ घालायला हवी। काही कीड तर एवढी चिवट असते की ती देठावरून निघतच नाही।
मग अशा वेळेस तुम्ही न वापरता टूथब्रश घेऊन देठावरील कीड हलक्या हाताने घासावी आणि मग नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी किंवा एखादी टोकदार वस्तू म्हणजे सुई असो किंवा सुरीचा वापर करून देखील तुम्ही त्या ठिकाणावरून ती कीड स्वच्छ करू शकता। सो मंडळी, मी देखील अशा प्रकारे या ठिकाणी जे साल्ट वॉटर होतं त्याच्या सहाय्याने हे मिलीबग्सवर स्प्रे करून घेत होती। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या यूट्यूब फॅमिलीला नक्की जॉईन व्हा। मंडळी, सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोर जे बेल आयकॉन असतं त्याला देखील प्रेस करायला विसरू नका आणि त्यासमोरील ऑलचं ऑप्शन मात्र नक्कीच चूज करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून सर्वांचं धन्यवाद। सो टेक केअर अँड बाय।